the seed is not able to germinate. का? कारण त्याचं काही बियाण्यांमध्ये हार्ड सीड कोट असतं, तर काही बियाण्यांचं म्हणजे असं फिदरी लाईक कव्हरिंग असतं, किंवा त्याच्यामध्ये काही केमिकल असतात की जे त्याला म्हणजे हिंडरन्स आणत असतात उगवण्यासाठी. ओके, so it is a resting stage or survival mechanism. Actually it is a survival mechanism of the seed because dormancy delays germination, and therefore it is of great importance and effectiveness as a survival mechanism. So one scientist, that is Amin, have defined the dormancy as endogenously controlled but environmentally imposed, and it is the temporarily suspension of growth accompanied by reduced metabolic activity and relatively independent of ambient environmental conditions. म्हणजे काय तर सस्पेन्शन ऑफ ग्रोथ होते आणि त्याच्या मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज रिड्यूस होतात. कोणाच्या? बियाण्याच्या. अँड कशासाठी? तर एक त्याचं सर्वायवल मेकॅनिझम आहे त्याच्यासाठी. ओके, सो त्या डेफिनेशन नुसार डॉर्मन्सी कॅन बी क्लासिफाइड इनटू टू: इनेट डॉर्मन्सी, दॅट इज प्रायमरी, दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज प्रायमरी डॉर्मन्सी, अँड सेकंड वन इज सेकंडरी डॉर्मन्सी. Innate dormancy or primary dormancy, what it includes in primary dormancy? It is the state of the seed itself or dormancy induced in the seeds at the time of dispersal from the mother plant. म्हणजे प्रायमरी डॉर्मन्सी मध्ये काय येतं तर जेव्हा ते झाडापासून वेगळं होतं तेव्हा ते लगेचच इमिजिएटली आफ्टर ते उगवत नाहीच. म्हणजे इट टेक्स टाइम टू जर्मिनेट. ते इमिजिएटली जर का आपण जमिनीत टाकलं तर ते उगवणार नाही. दॅट इज कॉल्ड प्रायमरी डॉर्मन्सी किंवा इनेट डॉर्मन्सी. ओके, दॅट इज द डॉर्मन्सी मे बी इंड्यूस्ड बिफोर मॅच्युरिटी, म्हणजे मॅच्युरिटी होण्याच्या आधी ते उगवणारच नाही असं. आणि इन सेकंडरी डॉर्मन्सी मध्ये कॅन टेक प्लेस ओनली इन अ मॅच्युअर अँड इम्बीब सीड, किंवा म्हणजे काय तर ते झाडावरून खाली पडल्यानंतर लगेच उगवू शकतं, बट जर का थोडा अवधी गेला तर ते उगवत नाही. जसं की इन केस ऑफ नटमेग, जे जायफळ आहे ना ते झाडावरून खाली पडल्यानंतर यू हॅव टू सो इट इमिजिएटली. त्याचं जे फॉल झाल्यानंतर यू हॅव टू सो इट, अदरवाइज इट विल लूज इट्स वायबिलिटी टू जर्मिनेट. वायबिलिटी म्हणजे कपॅसिटी ऑफ जर्मिनेशन, अँड डॉर्मन्सी इज रेस्टिंग स्टेज. ओके, सो हा डिफरन्स समजला का? की पडल्या पडल्या ते उगवणार नाही आणि पडल्या पडल्यास तुम्ही सो केलं तरच ते उगवेल. कॅन बी क्लासिफाइड इनटू प्रायमरी आणि सेकंडरी डॉर्मन्सी. ओके, सो सेकंडरी डॉर्मन्सी मेकॅनिझम: imposition of blocks of crucial points in the metabolic sequence that lead to germination and unfavorable balance of growth. म्हणजे त्याच्यामध्ये अनफेवरेबल ग्रोथचा बॅलन्स होतो, प्रोमोटिंग ग्रोथ इनहिबिटिंग प्रायमरी डॉर्मन्सी. म्हणजे जसं की तुम्हाला मी सांगितलं की काहींचे हार्ड सीड कोट, म्हणजे जर का खाली पडल्या पडल्या सेकंडरी डॉर्मन्सी मध्ये काय ते त्याच्यामध्ये हार्ड सीड कोट असतं आणि त्या हार्ड सीड कोट मुळे ते उगवून येत नाही. ही हो की नाही? जसं की त्यांनी ते एक्झाम्पल दिलं की जे कोट इम्पोज्ड डॉर्मन्सी असते त्याच्यामध्ये त्याला काही अवधी गेल्यानंतरच ते उगवण्याची क्षमता ठेवतं. सेकंडरी डॉर्मन्सी मध्ये, सेकंडरी मध्ये थोडा वेळ लागतो ते बियाणं उगवून येण्यासाठी. सो इन मेनी स्पेसीज सीड डॉर्मन्सी इज इम्पोज्ड. काही स्पेसीज मध्ये ती इम्पोज केली जाते by the structure surrounding the embryo, which may include glumes, pallia and lemma. म्हणजे काही ग्रासेस आहेत ज्याच्यामध्ये सेकंडरी डॉर्मन्सी इम्पोज केली जाते. ओके, सो प्रायमरी डॉर्मन्सी इज फर्दर क्लासिफाइड. ओके, तुम्हाला तर बेसिक डिफरन्स कळाला का प्रायमरी आणि सेकंडरी मध्ये? म्हणजे काय? प्रायमरी म्हणजे काय? मदर प्लांट पासून वेगळं झाल्यानंतर इमिजिएट आफ्टर इट इज नॉट रेडी टू बी सोन, म्हणजे ते लावण्यायोग्य नाही. आणि सेकंडरी डॉर्मन्सी मध्ये मदर प्लांट पासून
वेगळं झाल्यानंतर थोड्या अवधीनंतरच ते थोड्या अवधीनंतर ते काय करेल, त्याची वायबिलिटी लूज करेल. समजतंय का मी काय सांगते ते? हॅलो. सो प्रायमरी डॉर्मन्सी मध्ये एक्झोजिनस डॉर्मन्सी येते की ड्यू टू द सीड कोड फॅक्टर, आयदर ड्यू टू प्रेझेन्स ऑफ इनहिबिटर्स और हार्ड सीड nature. It is further classified into physical, chemical, mechanical आणि सेकंड वन आहे इंडोजिनस डॉर्मन्सी. एक एक्झोजिनस डॉर्मन्सी आहे आणि एक एंडोजिनस डॉर्मन्सी आहे प्रायमरी डॉर्मन्सी मध्ये. प्रायमरी डॉर्मन्सी म्हणजे मी काय सांगितलं तुम्हाला की इट इज द स्टेट ऑफ द सीड इट सेल्फ और डॉर्मन्सी इंड्युस्ड इन द सीड्स at the time of dispersal from the mother plant. That is, dormancy may be induced before maturity, during maturity, and after maturity, but before seed is dispersed from mother plant. कळतंय का तुम्हाला मी काय सांगते ते? प्लीज मला yes or no सांगा. Because it is important to know. तुम्हाला माहिती हवं की you will be having question on that. So physical, chemical, mechanical factors आहेत की जे प्रायमरी डॉर्मन्सी इंड्यूस करतात. कोणते कोणते आहेत? The dormancy is due to hard seed coat which prevents the entry of water and sometimes gaseous exchange is also prevented. म्हणजे काय होतं ते उगवून येत नाही याचा अर्थ काय होतं? बियाणं उगवतं, सीड जर्मिनेशन होतं म्हणजे काय? तर सीडचं जे हार्ड सीड कोट आहे किंवा जे बाहेरचं त्याचं पेरिकार्प आहे ते काय करतं तर वॉटर इम्बिबिशन करतं. वॉटर ऍब्सॉर्प्शन, वॉटर इम्बिबिशन ह्या दोन प्रोसेस होतात सीड मध्ये. And then it will go for the germination for plumule generation. त्याचं जे प्लुम्यूल असतं ना वरचं, जे आपण त्याला काय म्हणतो कोंब म्हणतो, ते जे प्लुम्यूल असतं ना ते जर्मिनेट होण्यासाठी किंवा ते त्याचं तो अंकुर फुटण्यासाठी त्या सीडला पहिल्यांदा वॉटर सोक करायला लागतं. जेव्हा ते वॉटर सोक करतं, इम्बिबिशन, ऍब्सॉर्प्शन ही प्रोसेस होते. त्याच्यानंतर इट विल गो फॉर दी जर्मिनेशन. बट त्याचं सीड कोट जर का हार्ड असेल, जसं की पल्सेस किंवा आपलं नारळ आहे किंवा आपली सुपारी आहे. मी तुम्हाला कडधान्यांच्या पण बाबतीत सांगितलं पल्सेस मध्ये. ओके, जसं की आपलं चिक्कू आहे किंवा नट्स असतात, आपण जे डेट पाम वगैरे खातो ते, त्याचं किती हार्ड सीड कोट असतं. इट रिक्वायर्स हॅलो. So I'll share it again. ओके, तर ती झाली फिजिकल डॉर्मन्सी. फक्त पाणी ऍब्सॉर्ब नाही करू शकत किंवा समटाइम्स गॅसियस एक्सचेंज नाही होत की जो प्रिव्हेंट होतोय. ओके, त्याच्यामुळे त्याची जर्मिनेशन कपॅसिटीला हिंडरन्स निर्माण झाला. ठीक आहे. सो सेकंड वन इज केमिकल. जसं की मी तुम्हाला सांगितलं की काही केमिकल्स असतात की जे प्रिव्हेंट करतात ते जर्मिनेशन प्रोसेस पूर्ण होण्यापासून. त्या केमिकल्सना इनहिबिटर्स म्हणतात. इनहिबिटर्स म्हणजे काय की जे ग्रोथ कमी करतात किंवा ग्रोथला अडथळे निर्माण करतात, त्यांना इनहिबिटर्स म्हणतात. प्रेझेन्स ऑफ सम इनहिबिटर्स इन द सीड कोट विच प्रिव्हेंट्स द जर्मिनेशन. आणि मेकॅनिकल डॉर्मन्सी मध्ये काय येतं तर रेस्ट्रिक्शन ऑफ द ग्रोथ ऑफ प्रोट्रुडिंग रॅडिकल ड्यू टू स्ट्रक्चर. मेकॅनिकल मध्ये काय तर त्याचं जे प्लुम्यूल जनरेशन होतं तर त्याच्यावरती ग्रोथ रेस्ट्रिक्शन येते. जसं की इनएडिक्वेट स्पेस इन द सीड्स. त्यांनी एक स्पीसीज दिले टर्मिनॅलिया. ह्या स्पीसीज मध्ये काय येतं तर मेकॅनिकल बॅरियर आहे, त्या सीडला उगवण्यासाठी हे नाहीये, स्पेस नाहीये ऍडिक्वेट. त्याच्यामुळे ते काय करतं तर त्याची जर्मिनेशन कपॅसिटी आहे ते
अडथळा धरून ठेवतं त्याच्या जर्मिनेशन कपॅसिटीवरती. ओके, सो हे झाले एक्झोजिनस फॅक्टर्स की जे बाहेरून अफेक्ट करतात. बट व्हॉट आर दी डिफरंट एंडोजिनस फॅक्टर्स कॉजिंग डॉर्मन्सी? डॉर्मन्सी ड्यू टू एम्ब्रियो. एम्ब्रियो म्हणजे काय, जे मी तुम्हाला सांगितलं अंकुर आहे त्याचा, तो मे बी प्रेझेन्स ऑफ इनहिबिटर्स. सेम लाईक दॅट की काही इनहिबिटर्स प्रेझेंट असल्यामुळे immature embryo or combination of both. It is further classified into morphological, physiological and morphophysiological. तर मॉर्फोलॉजिकल म्हणजे काय, तर एक्सटर्नल अपिअरन्स जो असतो त्याचा. मग त्याच्यामध्ये काय, तर जसं की इमॅच्युअर एम्ब्रियो मी तुम्हाला सांगितलं आताच. इमॅच्युअर एम्ब्रियो जर का असेल तर इट इज ऑल्सो कॉजिंग डॉर्मन्सी which is not able to put for germination even under favorable condition. जसे की आपलं ऍपल आहे, त्याच्यामधला जो एम्ब्रियो असतो तो समटाइम्स इमॅच्युअर जर का राहिला असेल then it will not lead to germinate that seed. आणि फिजिओलॉजिकल मध्ये काय येतं, तर ड्यू टू अरेस्ट ऑफ द मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी. काही मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी असतात त्या सीड्स मध्ये ड्यू टू प्रेझेन्स ऑफ सम इनहिबिटर्स लाईक ABA आणि कोमोराइन्स, फिनॉल्स, फिनॉलिक कंपाऊंड्स किंवा अब्सिसिक ऍसिड. ABA चं फुल फॉर्म काय आहे, अब्सिसिक ऍसिड, विच इज ऑल्सो नोन ऍज ग्रोथ इनहिबिटर्स. ओके, इट इज युज्ड ऍज अ ग्रोथ इनहिबिटर. कशामध्ये ग्रोथ इनहिबिटर म्हणून वापरतात, तर डिले द रायपनिंग. आपल्याला एखादी फिजिओलॉजिकल प्रोसेस फ्रूटची किंवा प्लांटची डिले करायची असेल तर इनहिबिटर म्हणजे काय, तर ते डिले करतात और इट रिटार्ड्स द ग्रोथ. सो मँगो मध्ये रायपनिंग डिले करायचं असेल, व्हाय, टू एक्सपोर्ट दॅट मँगो वी यूज टू हॅव ग्रोथ इनहिबिटर्स, दॅट इज ABA. ABA चा स्प्रे घेतल्यानंतर तो मँगो जर का 10 दिवसात टिकणार असेल तर तो 20 दिवसांमध्ये, म्हणजे इट विल टेक टाइम टू रायपन. सो सच दॅट काही इनहिबिटर्स आर केमिकली प्रेझेंट इन द सीड ऑल्सो, की जे त्याची जर्मिनेशनची प्रोसेस डिले करतात. ओके, तसं आहे ते की ते त्याच्यामध्ये म्हणजे एंडोजिनियसली आधीपासूनच त्या सीड मध्ये प्रेझेंट असतात ते. ओके, सो मॉर्फोफिजिओलॉजिकल मध्ये कॉम्बिनेशन ऑफ इमॅच्युअर एम्ब्रियो आणि इनहिबिटर्स हे दोन्ही पण असतात. मॉर्फोलॉजिकल मध्ये काय आहे की त्याचं जे एम्ब्रियो असतं ते इमॅच्युअर असल्यामुळे ते सीड उगवत नाही, आणि फिजिओलॉजिकल मध्ये त्याच्यामध्ये इनहिबिटर्स असतात की जे डिले करतात. ओके, सो दिस इज अबाउट एंडोजिनस आणि एक्झोजिनस प्रायमरी डॉर्मन्सी. आता सेकंडरी डॉर्मन्सी मध्ये काय येतं, whose germination is inhibited fail to recover even when the inhibitory factor is removed, adaptive mechanism to pass the adverse environmental condition. ज्याचं जर्मिनेशन डिले होतं अँड फेल टू रिकवर, की जे रिकवर पण होत नाही, वेन द इनहिबिटरी फॅक्टर इज रिमूव्ड. आणि जेव्हा आपण त्याचं इनहिबिटरी, कोण इनहिबिट करतंय, आता आपल्याला समजलं की ओके ह्याचा इमॅच्युअर एम्ब्रियो इनहिबिट करत होता, याला जर्मिनेट होण्यापासून थांबवत होता. सो जेव्हा आपण तो फॅक्टर रिमूव्ह करतो किंवा तसं मेकॅनिझम, अडॉप्टिव्ह मेकॅनिझम तयार होतं त्या सीड मध्ये टू पास द ऍडव्हर्स एन्व्हायरमेंटल कंडिशन, म्हणजे ते सीड एबल होतं टू जर्मिनेट. ओके, सो सेकंडरी डॉर्मन्सी मध्ये थर्मोडॉर्मन्सी, की विच इज कॉज ड्यू टू टेम्परेचर. त्याला स्कोटो पण म्हणतात, लाईट मुळे होते ती. फोटो की जी क्वालिटी ऑफ लाईट मुळे होते, आणि ऑस्मोटिक स्ट्रेस और हाय ऑस्मोटिक स्ट्रेस ज्याच्यामुळे काय होतं, तर जर्मिनेशन प्रिव्हेंट होतं. असं होतं ना कधी कधी की हायर टेम्परेचर इज अ इनहिबिटरी फॅक्टर फॉर जर्मिनेशन which is adversely impacting the germination capacity of the seed. होतं ना असं. if you are aware about that की हायर सीड मध्ये जर्मिनेशन, हायर टेम्परेचर मध्ये जर्मिनेशन साठी लागणारे किंवा आपण जे सीड सोईंग करणार आहोत असे बियाणं नाही ठेवलं जात, हो की नाही. ऍट नॉर्मल रूम टेम्परेचर किंवा इवन लेसर दॅन नॉर्मल रूम टेम्परेचरला सीड स्टोरेज केलं जातं. If you are aware about that, you might be knowing. So according to Harper, dormancy may be classified into following:
नेचर ऑफ ओरिजिन, इनेट, इंड्युस्ड, एन्फोर्स्ड, टाइम ऑफ ओरिजिन मध्ये प्रायमरी आणि सेकंडरी, आणि लोकेशन ऑफ डॉर्मन्सी मध्ये एक्झोजिनस, इंडोजिनस आणि कंबाईन. जे आपण आता प्रायमरी डॉर्मन्सी, त्याच्यामध्ये एक्झोजिनस मध्ये अजून सब क्लासिफिकेशन फिजिकल, केमिकल अँड मेकॅनिकल. नंतर सेकंड वन इज एंडोजिनस डॉर्मन्सी मध्ये मॉर्फोलॉजिकल, फिजिओलॉजिकल. सेकंडरी डॉर्मन्सी मध्ये जे काही पाहिलं आपण थर्मोडॉर्मन्सी. सो इफ यू आर हॅव्हिंग क्वेश्चन इन द एक्झाम, what is mean by dormancy and state its classification, then you have to mention all these classification and its sub classification. okay. तर ह्याचे ऍडव्हान्टेजेस काय आहेत, जसं की आपण पाहिलं इट इज अ रेस्टिंग स्टेज. डॉर्मन्सी म्हणजे काय, इट इज द रेस्टिंग स्टेज फॉर सर्व्हायवल मेकॅनिझम. ओके. सो त्याचे ऍडव्हान्टेजेस पण आहेत काहीतरी. काय आहेत ते, स्टोरेज ऑफ लाईफ ऑफ सीड इज प्रोलॉंग, त्याची स्टोरेज लाईफ वाढते. सीड कॅन पास थ्रू ऍडवर्स सिच्युएशन, त्याच्यामध्ये डॉर्मन्सी असल्यामुळे इट कॅन बी पास थ्रू ऍडवर्स सिच्युएशन. ओके. अँड इट प्रिव्हेंट्स इन सिटू जर्मिनेशन, म्हणजे इन सिटू म्हणजे काय, जिथे ते पडलंय तिथेच ते उगवणार नाही. सो इट विल प्रिव्हेंट इट. आणि डिसएडव्हान्टेजेस मध्ये काय की लॉंग पिरियड्स ऑफ टाइम needed to overcome dormancy, म्हणजे जर का एखाद्या सीडला खूप जास्त अवधी लागत असेल तर इट विल टेक लॉंगर पिरियड ऑफ टाइम फॉर जर्मिनेशन. कॉन्ट्रीब्युट्स टू लॉन्जिटिव्हिटी ऑफ वीड सीड, त्याच्यामुळे वीड सीड पण म्हणजे जर का कॉम्पिटिटर्स असतील त्याच्या आजूबाजूला तर मोर नंबर ऑफ वीड सीड तिकडे असतील अदर दॅन अवर डिझायरेबल क्रॉप. हो की नाही. While raising a crop, it is very difficult to maintain population in the field with dormant seed lot. आपण जेव्हा एखादं क्रॉप रेज करतोय त्यावेळी जर का आपल्याकडे 100 पैकी 50 डॉर्मंट सीड असतील, त्याचं नेचर डॉर्मन्सीचं असेल मोस्ट ऑफ द टाइम, तर हाऊ वी कॅन मेंटेन अवर पॉप्युलेशन इन द फील्ड. 100 पैकी जर का 50 डॉर्मन्सी त्याचा वेळ घेऊन जर्मिनेट होणार असतील तर युनिफॉर्मिटी पण नसणार आपल्या प्लॉटमध्ये. अँड आपण एबल पण नाही राहणार टू मेंटेन दॅट पॉप्युलेशन इन द फील्ड. सो दीज आर सम डिसएडव्हान्टेजेस अँड ऍडव्हान्टेजेस ऑफ डॉर्मन्सी. ओके. सो दे हॅव गिवन सम एक्झाम्पल्स ऑफ स्पीसीज अँड हॅव्हिंग सम इनहिबिटर्स. जसं मी तुम्हाला सांगितलं की अब्सिसिक ऍसिड हे एक इनहिबिटर आहे. ओके. अब्सिसिक ऍसिड काय आहे, इनहिबिटर आहे. म्हणजे काय करतं, ते डिले करतं जर्मिनेशन. इनहिबिटरचा अर्थ काय करतं, विच डिलेज द ग्रोथ फॅक्टर. जसं की जर्मिनेशन हा एक ग्रोथ फॅक्टर आहे, तर इनहिबिटर म्हणजे अब्सिसिक ऍसिड कोणामध्ये असतं, ते गॉसिपियम स्पीसीज मध्ये जे असतं. सो ते विच इज डिलेइंग द जर्मिनेशन. सो ऍज लाईक दॅट दे हॅव गिवन डिफरंट एक्झाम्पल्स ऑफ डिफरंट स्पीसीज. ओके. आणि ते इनहिबिटर कुठे असतात त्याचं लोकेशन पण त्यांनी दिलंय. सो इट इज मोस्ट ऑफ द टाइम इन द पेरिकार्प. मी तुम्हाला आता सांगितलं पेरिकार्प म्हणजे काय, तर त्याचा जो एक्सटर्नल हार्ड सीड कोट आहे तो, त्याला म्हणायचं पेरिकार्प, किंवा टेस्टा किंवा हल, त्याचं जे कव्हरिंग आहे. ओके. सो दे अगेन हॅव गिवन एक्झाम्पल्स फॉर फिजिकल, फिजिओलॉजिकल, मॉर्फोलॉजिकल आणि मॉर्फोफिजिओलॉजिकल डॉर्मन्सीसाठी. ओके. सो हाऊ टू ब्रेक दॅट डॉर्मन्सी. आता डॉर्मन्सी आहे, त्याचे ऍडव्हान्टेजेस आहेत, डिसएडव्हान्टेजेस आहेत. बट इन मॉडर्न ऍग्रिकल्चर वी हॅव टू रन विथ द टाइम. जर का वी हॅव टू सो दॅट सीड फॉर द नेक्स्ट सीझन अँड वी कांट वेट फॉर द सीड टू गेट ब्रेक इट्स डॉर्मन्सी बाय इट्स ओन सेल्फ. आपण वेट नाही करू शकत की ते सीड त्याची स्वतःची डॉर्मन्सी ब्रेक करेल अँड देन वी विल गो फॉर द सीड सोईंग. And instead of that, we have found some measures, or we have found some different ways to break that dormancy. And what are these different ways? So like scarification, stratification, acid scarification, mechanical scarification, hot water treatment, cold stratification, warm stratification. So these are the ways through which we can break that seed dormancy. मग याच्यामध्ये काय काय येतं. सो स्कॅरिफिकेशन म्हणजे काय, एनी ट्रीटमेंट मे बी फिजिकल और केमिकल that weakens or softens the seed coat
मी तुम्हाला सांगितलं की हार्ड सीड कोट हा एक बॅरियर असेल तर आपल्याला काय करावं लागेल, वी हॅव टू सॉफ्टन, वी हॅव टू वीक दॅट हार्ड सीड कोट सो दॅट वी कॅन एबल टू जर्मिनेट दॅट सीड. ओके, जसे की मालवासी फॅमिली आहे, ओके, लेग्युमिनासी फॅमिली आहे, त्याच्यामध्ये काय केलं जातं, केमिकल ची ट्रीटमेंट केली जाते किंवा फिजिकली म्हणजे काय, बाय रबिंग दॅट सीड किंवा बाय सोकिंग इन द वॉटर किंवा जस्ट लाईक पुटिंग द हॅमर ऑन द सीड्स. ओके, सो in those ways we can break the seed dormancy from Malvaceae and Leguminaceae groups. So again they have classified scarification in acid and mechanical scarification. So in acid scarification we can use H2SO4 at 100 ml per kg of seed for 2 to 3 minutes. So the treatment for dormancy can be overcome in the above group of seed. आपल्याला H2SO4 यूज करायचा आहे, ओके, विच इज द ऍसिड and the seed duration. So for the duration of treatment will vary and it depends on the type and nature of the seed coat. तुमचं सीड कोट कसं आहे त्याच्यावरती त्याचं ड्युरेशन, जसं की त्यांनी 2 ते 3 मिनिट सांगितलंय कशासाठी, मालव्यासी आणि लेग्युमिनासी ग्रुपसाठी, बट ट्री क्रॉप्स साठी 1 ते 3 तास लागतील. रोज सीड्स साठी ट्रीट द सीड पार्शियली, रोजचे जर का सीड असतील त्याला हल पण म्हणतात, तर वी कॅन ट्रीट द रोज सीड पार्शियली विथ ऍसिड अँड देन गिवन विथ वॉर्म स्ट्रॅटिफिकेशन. ओके, सो वी विल लुक अपॉन वॉर्म स्ट्रॅटिफिकेशन ऑल्सो, but just understood what is acid scarification and which acid is being used here. Okay, H2SO4 is being used, okay, to break the dormancy for scarification. Scarification म्हणजे काय, with the physical or chemical input use करून आपण काय करतो, त्याचं सीड कोट वीक करतोय. आणि मेकॅनिकल स्कॅरिफिकेशन, सीड्स आर rubbed on a sandpaper or with the help of mechanical scarifier or by puncturing the on seed coat with the help of needle. एक तर आपण सुईनी त्याला पंक्चरिंग करायचंय किंवा वी हॅव टू रब इट ऑन द सँडपेपर. जसं की कोथिंबिरीचं बियाणं म्हणजे धने, शेपूचं बियाणं, हे असे जे बियाणे आहेत त्याला आपण काय करतो, इन 2 हॉल्स करतो. म्हणजे गावाकडे लोक काय करतात, चप्पलनी घासतात ती बियाणं की जेणेकरून ते ब्रॉडकास्ट करतील इन द फील्ड. सो दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ रबिंग, हो की नाही. सो इट कम्स अंडर मेकॅनिकल स्कॅरिफिकेशन लाईक बिटर गॉर्ड, म्हणजे आपलं कारल्याचं बियाणं फॉर सँड स्कॅरिफिकेशन, सँड अँड सीड ॲज टू 1 रेशो शुड बी फॉलो. म्हणजे सँड 1 घ्यायची आणि बिया 2, म्हणजे ह्या प्रपोर्शननी यू कॅन गो फॉर द rubbing. Okay, so rub against the hard surface of seed for 5 to 10 minutes. त्याचं जे हार्ड सरफेस आहे त्याच्यावरती रबिंग केल्यानंतर इट विल बी, वी नो दॅट कारल्याचं बियाणं किंवा जे गॉड्स आहेत त्यांचे बियाणांचे सीड कोट कठीण असतात, हो की नाही. So we need to go for the mechanical scarification for early germination. Okay, जसं की ह्याचं बियाणं, आपलं मिरचीचं, टोमॅटोचं बियाणं छोटं असतं आणि ते 4 ते 5 दिवसांमध्ये ते उगून येतं. पण जर का गॉड्स मध्ये आपण गेलो क्रुसिफेरीमध्ये तर इट विल नॉट जर्मिनेट ॲज अर्ली ॲज लाईक इन द केस ऑफ मिरची वगैरे, हो की नाही. सो हॉट वॉटर ट्रीट, सो दॅट वॉज अबाउट मेकॅनिकल स्कॅरिफिकेशन. नाव we will look for hot water treatment in case of leguminous tree crop seeds. Leguminous म्हणजे कोणते, जसं की पी, आपलं वाटाण आहे, बीन्स आहेत वेगवेगळ्या. So those crops comes under leguminous crop seeds. Okay, so the seeds should be soaked in boiled water. आपल्याला उकळत्या पाण्यामध्ये 5 मिनिटासाठी किंवा 60 to 80 मिनिट म्हणजे 1 तासापर्यंत we can keep the seeds in उकळलेल्या पाण्यामध्ये, बॉइल वॉटर मध्ये. सो सम क्रॉप्स लाईक बेंगॉल ग्राम म्हणजे हरभरे, लाईक हरभऱ्यासारखं असतं ते, किंवा ग्राउंड नट, हॉट वॉटर ट्रीटमेंट फॉर मोर दॅन 1 मिनिट इज फाउंड इंजुरियस. पण काही क्रॉप्स आहेत जसे की लेग्युमिनस मधले ग्राम आणि आपलं शेंगदाणे, जर का आपण 1 मिनिटापेक्षा जास्त हॉट वॉटर मध्ये ठेवले तर इट विल बी इंजुरियस टू द सीड. सो अकॉर्डिंग टू द फिजिओलॉजी ऑफ दॅट सीड
we have to put the seeds in the hot water. Okay, so stratification, so that was about hot water treatment. Now about stratification. When seed dormancy is due to embryo factor, seeds can be subjected to stratification treatment. जर का त्याचा एम्ब्रियो फॅक्टर असेल, जसं की आपण मॉर्फॉलॉजिकल मध्ये पाहिलं काय की इमॅच्युअर एम्ब्रियो असेल तर काय करायचं. सो फॉर दॅट we can go for the cold stratification and warm stratification. So in cold stratification, incubate the seed at low temperature of 0 to 5 degrees Celsius over a moist substratum for 2 to 3 days to several months. 2 ते 3 दिवसांपासून खूप साऱ्या महिन्यांपर्यंत 0 ते 5 डिग्री सेल्सिअस म्हणजे cool टेम्परेचरला we have to put the seeds for incubation. So it depends on the nature of seed and kind of dormancy. जसं की चेरी आणि ऑइल पाम सीड, याच्यासाठी यांना काय करावं लागतं, फॉर सेव्हरल मंथ, मोर नंबर ऑफ मंथ वी नीड टू पुट देम इन द लो टेम्परेचर so that they will break their dormancy and they will be able to get germinate. Okay, so that was about cold stratification. Stratification मध्ये काय होतं तर एम्ब्रियो फॅक्टर मुळे जी डॉर्मन्सी इंड्यूस झाली आहे ती आपल्याला ब्रेक करायची आहे विथ स्ट्रॅटिफिकेशन ट्रीटमेंट. त्याच्यामध्ये कोल्ड आणि वॉर्म टेम्परेचर, वी आर गोइंग टू पुट द सीड्स इन द कोल्ड as per its requirement or its physiology, and we are going to keep them in the warm temperature as per its physiological requirement. Okay, तर काही seeds require temperature of 40 to 50 degrees Celsius for few days, जसे की paddy. In case of oil palm, it requires temperature 40 to 50 degrees Celsius for 2 months for breaking dormancy. Care should be taken during the treatment, and moisture content of seed should not be more than 15%. Okay, so dormancy म्हणजे काय, त्याचं क्लासिफिकेशन and how to break that dormancy we have seen today. Anyone having any doubt? So हे जे मॅन्युअल आहे ते तुम्हाला म्हणजे तुम्हाला लिहायचं आहे हाताने. ओके, आय विल शेअर द मॅन्युअल कॉपी विथ यू and you have to write the manual. आणि ज्या दिवशी झाले त्या दिवशी तुम्ही डेट टाकून ते लिहा. सो लास्ट टाइमचं जे झालं होतं बर्डिंग ग्राफ्टिंग वरती, and I'll share this exercise number 2 also with you so that you can write it. म्हणजे डे बाय डे जर का तुम्ही लिहिलं तर it will be better for you. समजलं तुम्हाला डॉर्मन्सी म्हणजे काय? Are you understanding what is mean by dormancy? It's a resting period for the plant, or we can say it as a survival mechanism. सुप्तावस्था, बियाण्याची सुप्तावस्था, की ज्यामध्ये ते बियाणे एकतर टाइम घेतं, लगेच मदर प्लांट पासून डिटॅच झाल्यानंतर काही प्लांट मध्ये इमिजिएट आफ्टर सोईंग असते हार्वेस्टिंग नंतर, तर काही प्लांट मध्ये इट टेक्स टाइम टू सो. ओके, सो बाकी सगळे ऍग्री आहेत मॅन्युअल लिहिण्यासाठी? येस और नो? सगळ्यांना मान्य आहे? येस, येस मॅम. ओके, so no doubt. Anyone having any doubt? आपलं जे फ्रूट क्रॉपचं प्रोडक्शन आणि प्लांटेशन क्रॉपचं जे आपण घेतोय कल्टिवेशन प्रॅक्टिसेस, तर तुम्हाला काही डाऊट असतील किंवा काही इम्प्रूव्हमेंट हवी असेल तर आय